नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी 26 ऑगस्टचं करंट अफेअर्स बघणार आहोत. एक्स्ट्रीमली सॉरी, 25 तारखेचं करंट अफेअर्स माझ्याकडून देणं नाही झालं, बट डोंट वरी, तो जो काही पार्ट आहे ते क्वेश्चन्स मी घेईल पुढच्या सेशन्समध्ये. तर पुढचं करंट अफेअर्स आपण बघूया. सेशन सुरू करण्याआधी आपलं अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करा. त्यावरून विविध बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. तलाठी भरतीसाठी किंवा घटकपूर्व परीक्षेसाठी सिलेक्शन बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आपलं अभ्यास मित्रचं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. आणि टेलिग्रामवर करंट अफेअर्स बाय हर्षाली पाटील हे माझं पर्सनल टेलिग्राम चॅनल आहे, ते नक्की जॉईन करा लेक्चरच्या लिंकसाठी. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळात अंशकालीन गैर सरकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सोमनाथ श्रीधर पणीकर यांची केंद्र सरकारने काय केलेलं आहे, तर नियुक्ती केली आहे. आरबीआय जे आहे त्या आरबीआयच्या केंद्रीय मंडळावर 4 वर्षाच्या पिरियडसाठी अर्धवेळ गैर सरकारी संचालक म्हणून त्यांना नियुक्त केलंय. सो सोमनाथ श्रीधर पणीकर म्हणजेच एस सोमनाथ, जे इस्रोचे आपल्याला माजी अध्यक्ष दिसतात. सो या सोबत उद्योगपती आनंद महिंद्रा यांची पण त्याच पदावरती 4 वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल बघायचं झालं तर 1935 ला एप्रिल मध्ये कलकत्ता या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती आणि त्यानंतर तिचं राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949 ला. मुंबईमध्ये महाराष्ट्रात मुख्यालय आहे. सध्या संजय मल्होत्रा हे त्याचे आपल्याला हे दिसतात हे, आणि नायब राज्यपाल म्हणून किंवा आपण म्हणू शकतो की इथे राज्यपाल झालंय ते गव्हर्नर. ठीक आहे, गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत सध्याचे. आणि डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? तर पूनम गुप्ता, शिरीषचंद्र मुर्मू, स्वामीनाथन जानकीरामन आणि रोहित जैन हे त्यामध्ये आपल्याला व्यक्ती दिसतात. पुढे जाऊया. काही इम्पॉर्टंट राष्ट्रीय नियुक्त्या आहेत 2026च्या. त्यामध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे जीएसआयच्या पहिल्या महिला महासंचालक वर्षा अशोक आगलावे, नवे शिक्षण मंत्री भारताचे प्रल्हाद जोशी, त्याचबरोबर भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख एअर मार्शल तेजपाल सिंग आहेत. तसंच भारताच्या नव्या संरक्षण लेखा नियंत्रक सीजीडीए अलका नांगिया अरोरा, भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख एन प्रमोद, भारताचे कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त एस राजीव, त्याचबरोबर जे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे त्याचे नवीन अध्यक्ष हरजित सिंग ग्रेवाल आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचे नवे प्रमुख अमित गर्ग, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक उपेंद्र पी राजीव, महेश दीक्षित कोण आहेत तर इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक आहेत. आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई चे नवनियुक्त अध्यक्ष आहेत लोखंडे प्रशांत सीताराम. ओके, पुढे जाऊया. पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान ए इम्तियाज मरणोत्तर प्रदान करण्यासाठी मुंबईतील कोणत्या डॉक्टरांना नामांकन मिळालेले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर जलरतनजी पटेल आणि डॉक्टर जलधायबो कू. सो या दोघांना सुद्धा म्हणजे वरील 1 आणि 2 दोन्हींना सुद्धा ऑगस्ट 2026 मध्ये मुंबईमधले जे पारसी समाजातले हे 2 डॉक्टर आहेत, फिजिशियन डॉक्टर जलरतनजी पटेल आणि रेडिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर धबोनकू. ठीक आहे, सो त्यांना पाकिस्तानचा हा जो सर्वोच्च सन्मान आहे निशान ए इम्तियाज साठी मरणोत्तर नॉमिनेट करण्यात आलेला आहे. तर 1946 साली पाकिस्तानचे इथे जर पाहिलं, पहिली गोष्ट हा त्यांना नामांकित करण्यात आले पुरस्काराने. तर 1946 ला पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांचा गंभीर आणि असाध्य रोग म्हणजे क्षयरोग टीबी पूर्ण या रोगातून पूर्णपणे गोपनीय ठेवल्याबद्दल या डॉक्टरांना हा सन्मान दिला जात आहे. कोणत्या राजकारण्याच्या बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्राचं अनावरण झालेलं आहे? तर सोनिया गांधी यांचं अ जर्नी ऑफ लव्ह किंवा बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह म्हणून काय आलेलं आहे, तर आत्मचरित्र आलेलं आहे. ऑटोबायोग्राफी स्वतःने लिहिलेलं असतं ते, राईट. बायोग्राफी दुसरं लिहितं. मग ऑगस्ट 2026 मध्ये याचं अनावरण झालं आणि ते 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणार आहे. सो हे पुस्तक प्रतिष्ठित प्रकाशक अल्फ्रेड ए नॉफ यांच्याकडून प्रकाशित केलं जात आहे. यामध्ये सोनिया गांधींचं जे इटलीमधील एका लहान शहरामध्ये बालपण कसं गेलं, इंग्लंडमध्ये केम्ब्रिज या ठिकाणी राजीव गांधींसोबत त्यांची झालेली जी भेट आहे, मग त्या भारतात कशा आल्या, इंदिरा गांधींसोबत झालेली आणि नेहरू कुटुंब किंवा
जे काही गांधी कुटुंब आहे तर त्यांच्यावरची वैयक्तिक दुःखद घटना, हत्या या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढे जाऊया. विश्वास दे पृथ्वी या काव्य संग्रहासाठी 47वा सरला पुरस्कार 2026 देऊन कोणाला सन्मानित केलं जाईल? तर डॉक्टर आशुतोष परिदा. ठीक आहे, महत्वाचे लक्षात ठेवा. ओडिया कवी आणि माजी CSIR IMMT शास्त्रज्ञ डॉक्टर आशुतोष परिदा. तर त्यांना विश्वास दे पृथ्वी या काव्य संग्रहासाठी या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. सरला पुरस्कार आहे 47वा 2026 मधला. तर हा पुरस्कार 25 ऑक्टोबर 2026 ला भुवनेश्वर या ठिकाणी प्रदान केला जाईल. मग जो विजेता आहे डॉक्टर परिदा जे आहेत तर त्यांना प्रमाणपत्र 7 लाख रुपयांचं रोख बक्षीस सुद्धा मिळेल. आणि हा जो पुरस्कार असतो सरला पुरस्कार, तो ओडिशा राज्याशी रिलेटेड एक आपण म्हणू शकतो लिटरेचरचा पुरस्कार आहे, राईट. सो त्यामध्ये जर पाहिलं तर FA जी काही धर्मदाय शाखा असलेल्या इंडियन मेटल्स पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इम्पॅक्ट द्वारे प्रदान केला जातो. याच्या व्यतिरिक्त 2026 सालचा इला बसिंदर पांडा कला पुरस्कार जो ओडिसी नृत्याचं महान कलाकार जे होते गुरु दुर्गाचरण यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने लुजान डायमंड लीग 2026 मध्ये 88.5 मीटर भाला फेकून कोणतं पदक जिंकलं? तर रौप्य पदक नीरज चोप्राने या लीग मध्ये मिळवलेलं आहे. सो या स्पर्धेमध्ये श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिराजाने 88.14 मीटरचा थ्रो केला आणि गोल्ड मेडल पटकावलं. सुवर्ण पदक मिळालं त्याला फर्स्ट आणि सेकंड नीरज चोप्रा आला. सो तिसऱ्या स्थानी कांस्य पदक ग्रेनेडाचे अँडरसन पीटरसन, तर 86.69 मीटर थ्रो केला त्यांनी आणि थर्ड आला तो, ब्रॉन्झ मेडल त्याला मिळालं. सो स्वित्झर्लंड मध्ये लॉझॉन या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ती आयोजित झाली होती, लॉझॉन डायमंड लीग 2026. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने सिगापेंगल उद्योजकता पत योजना सुरू केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तमिळनाडू. बघा, तमिळनाडू राज्य सरकार सध्या खूप साऱ्या योजना आणतोय, खूप चांगलं काम तिथले मुख्यमंत्री करताय. सो तमिळनाडू सरकारने महिलांचं जे काही आर्थिक स्वातंत्र्य आहे, स्वयंरोजगार आहे, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सिंगापेंगल उद्योजकता पत योजना सुरू केली आहे. आणि ही जी योजना आहे या अंतर्गत सहकारी संस्था ज्या आहेत त्यामार्फत महिलांना जे काही कर्ज आहे, सुलभ कर्ज दिलं जातं आणि तमिळनाडू सरकारने यासाठी 7,015 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मग तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? थालापती विजय, जोसेफ विजय. मी लास्ट टाइम थोडीशी मिस इन्फॉर्मेशन दिली होती. विजय हे त्यांचंच नाव आहे. ठीक आहे, साऊथ मध्ये लावतात जनरली वडिलांचं नाव ॲज अ सरनेम म्हणून, पण ते विजय त्यांचंच नाव आहे, जोसेफ विजय. मग बघा, नीट UG पेपर फुटी विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची आणि पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय उच्चाधिकार चौकशी समिती गठीत केलेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे न्यायमूर्ती R सुभाष रेड्डी, ऑप्शन नंबर 4. ऑगस्ट 2026 मध्ये सुप्रीम कोर्टने काय केलं, तर जे माजी न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती R सुभाष रेड्डी, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय कमिटी जी आहे ती गठीत केली आहे. कशासाठी? तर ही आपण HPEC म्हणतो, उच्चाधिकार चौकशी समिती आहे. सो जी काही जे नीट साठीचं आंदोलन जे झालं होतं मागे, तर त्या दरम्यान विद्यार्थी आंदोलन जे झालं त्या दरम्यान जे काही हिंसाचार झाला, पोलीस कारवाई जी झाली, तर या सगळ्याची व्यवस्थित चौकशी केली जाईल. मग यामध्ये V शंकर झा पंजाब हरियाणा आणि उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्ती शालिंदर कौर दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत. CBIचे माजी संचालक आहेत ऋषी कुमार शुक्ला आणि डॉक्टर LR बिश्नोई, जे मेघालयचे सेवानिवृत्त DGP सुद्धा आहेत. केंद्र सरकारने चेन्नईची पाणी आणि सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेशी $230 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर आशियाई डेव्हलपमेंट बँक, ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल. जी ADB आहे तर याच्या $230 कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे केंद्र सरकारच्या चेन्नई पाणी आणि सांडपाणी व्यवस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा एग्रीमेंट केलाय. सो हा प्रकल्प जो आहे तो हवामान बदलाला तोंड देण्याची चेन्नईची कॅपॅसिटी बळकट करेल, लोकांचं आरोग्य आणि जीवनमान सुधारेल, तसंच अजून कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शहरी जलप्रणालीला प्रोत्साहन देईल. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने PM आशा योजनेअंतर्गत 2026-27 या वर्षासाठीची आर्थिक तरतूद 7,200 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेली आहे.
ही योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? तर मित्रांनो सप्टेंबर 2018ला ही योजना सुरू करण्यात आली होती. सो बघा, पीएम आशा, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ठीक आहे. सो ही जी योजना होती ती आशा, पीएम आशा म्हणून 2018 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाली होती. याची नोडल मिनिस्ट्री आपल्याला कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय दिसतं. या योजनेचं उद्दिष्ट काय होतं? मुख्य उद्दिष्ट तर जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रोडक्शनसाठी योग्य आणि किफायतशीर अशी जी एमएसपी असते, जे मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा जे आपण त्याला किमान आधारभूत किंमत म्हणतो, ठीक आहे, सेलिंग प्राइस जे, सो ती बेसिकली मिळावी, प्रदान करणं आणि ग्राहकांसाठी किमती स्टेबल ठेवणं हे त्याचं काय आहे? उद्दिष्ट आहे. मग जर आपण पाहिलं तर ऑगस्ट 2026 मध्ये केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत 2026-27 वर्षासाठी आर्थिक तरतूद वाढवलेली आहे. 7,200 कोटी केले म्हणून सध्या ते चर्चेत आहे. खगोलशास्त्रज्ञांनी 17 कोटी वर्षे जुना खडकाळ मेगा अर्थचा शोध लावलाय. त्याचं नाव काय असेल असं विचारलंय. तर GJ 523b हे त्याचं नाव असणार आहे. सो 170 दशलक्ष इतका वर्ष जुना काय आहे? तो खडक आहे. सो हा प्रचंड खडकाळ भाग जो त्याला मेगा अर्थ असं नाव दिले. सो तो बेसिकली मेगा अर्थ आहे तो, आणि त्याचं नाव काय देण्यात येणार आहे? तर GJ 523b असं नाव त्याला देण्यात आलंय. विस्कॉन्सिन मॅडिसिन विद्यापीठ जे तिथल्या खगोलशास्त्रज्ञांनी ऑगस्ट 2026 मध्ये हा शोध लावला. नासाच्या टेस म्हणजे ट्रान्झिस्टिंग एक्सोप्लॅनेट, त्या एक्झोप्लॅनेट सर्वे सॅटेलाइट जे त्याच्या हेल्पने याची ओळख पटवण्यात आली. सो पृथ्वीपेक्षा 2.5 पट मोठा असा हा खडकाळ भाग आहे किंवा पार्ट आहे. त्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा 23 पट जास्त आहे. आणि हा जो अनोखा ग्रह आहे ते पृथ्वीपासून सुमारे 87 प्रकाश वर्ष इतका दूर आहे. आणि आपल्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा फक्त तो 17.75 दिवसात पूर्ण करतो. पुढे जाऊया. चांदीवर कर्ज देण्यासाठी विशेष शाखा स्थापन करणारी भारतातील पहिली बिगर बँकिंग वित्तीय कंपनी कोणती आहे? तर पॉल मर्चंट्स फायनान्स हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 पॉल मर्चंट फायनान्स ही ऑगस्ट 2026 मध्ये चांदीवरती कर्ज देण्यासाठी एक आपल्याला डेडिकेटेड शाखा स्थापन करणारी भारतातली पहिली नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी आहे NBFC बघायला मिळते. सो या कंपनीने चंदीगडमध्ये, चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात आपली विशेष सिल्वर लोन सेवा सुरू केली आणि टप्प्याटप्प्याने तिच्या देशाच्या इतर भागांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. सो चंदीगड लक्षात ठेवा. सिल्वर लोन सेवा जी आहे ती चंदीगडमध्ये सुरू झालेली आहे. भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी आवृत्ती कुठे आहे? तर ही सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 4थी आवृत्ती जी आहे 2026 साठी. भारताकडून ज्या काही आपल्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर, तसंच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद हे सहभागी होणार आहेत. बेसिकली जे डिजिटल तंत्रज्ञान आहे, सेमीकंडक्टर पुरवठ्याची जी चेन आहे किंवा जे काही प्रगत उत्पादन असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, तर या सगळ्या फॅक्टर्ससाठी उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये दोन्ही देशातील धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग सिंगापूर जे आहे तर राजधानी सिंगापूरच आहे. चलन सिंगापुरी डॉलर्स आहेत. भारतीय नौदलाने मानवरहित जहाजे आणि पाणबुड्यांच्या चाचणीसाठी प्लिंथ नावाच्या लॉन्च अँड रिकव्हरी सिस्टम चाचणी सुविधेचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी प्लिंथच्या लॉन्च अँड रिकव्हरी सिस्टम चाचणीचं उद्घाटन भारतीय नौदलाने केलं ऑगस्ट 2026 मध्ये. सो बेसिकली इथलं सबमरीन रेस्क्यू युनिट पूर्व मध्ये हे जे उद्घाटन आहे ते झालंय. लार्स चाचणी सुविधा. तर ही जी सुविधा आहे ती डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल जे DSRV सारख्या ज्या पाणबुडी बचाव उपकरणांच्या चाचणी आणि देखभालीसाठी मदत करते. तर व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ ईस्टर्न नेव्हल कमांड यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. याच्या बांधकामामुळे आता तांत्रिक कर्मचाऱ्यांना समुद्रातील जहाजांवर अवलंबून न राहता नियंत्रित वातावरणात उपकरणांची तपासणी आणि नियमित देखभाल करणं शक्य होईल. पुढे जाऊया. भारताने कोणत्या देशासोबत तेल आणि वायू सहकार्यावर सरकार ते सरकार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ऍग्रीमेंट केलेलं आहे? तर मॉरिशस या देशासोबत भारताने ऑगस्ट 2026 मध्ये या ऍग्रीमेंटवर साईन केलंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या मॉरिशस मधलं पोर्ट लुईस दौरा जो होता त्या दरम्यान 20 ऑगस्ट 2026 ला या ऍग्रीमेंटवर साईन करण्यात आलेलं आहे. सो या कराराबरोबरच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि मॉरिशसचं स्टेट ट्रेंडिंग कॉर्पोरेशन यांच्यामध्ये एक सेपरेट 5 वर्षाचा व्यावसायिक करार सुद्धा करण्यात आला. मग मॉरिशस जर आपण पाहिलं तर हिंद महासागरामध्ये असलेला एक देश आहे, इंडियन ओशन मधला.
एक द्वीप देश आपल्याला बघायला मिळतो. राजधानी आहे पोर्ट लुई, चलन आहे मॉरिशियन रुपया. आयलँड कंट्री आहे मॉरिशस. कोणत्या राज्य सरकारने अस्सल दुग्धजन्य पदार्थ जे आहे म्हणून विकल्या जाणाऱ्या दुग्धविरहित अॅनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातलेली आहे? तर आपल्याला तर माहितीच आहे सध्या चर्चेत असलेले तुकाराम मुंडे, राईट. महाराष्ट्र तर येणार, सोबत सोबत हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश सुद्धा आहे. सो ऑप्शन नंबर 4 वरील सर्व हे करेक्ट उत्तर येईल. सो ऑगस्ट 2026 मध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक तसंच महाराष्ट्र या 4 राज्य तसंच यासोबत बरेच राज्य सरकार आहेत की ज्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षेचं कारण देऊन जे दुग्धविरहित अॅनालॉग पनीरचं उत्पादन आहे त्याच्या साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली. म्हणजे असं आढळून आलं ना की बरंचसं दुधाचं उत्पादन कमी आणि तेवढं पनीर बनवायला एवढं दूध लागतं. सो एवढं पनीर बनूच नाही शकत जेवढं दूध प्रोड्यूस होतं. तर एवढं पनीर येतं कुठून? मग ते डेफिनेटली आपल्या हेल्थसाठी चांगलं नव्हतं म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यात आली. सो अॅनालॉग पनीर बद्दल तुम्हाला दिलंय की खऱ्या दुधाऐवजी वनस्पती तेल जे असतं, शुद्ध तेल किंवा सोयाबीन, वनस्पतीजन्य चरबी आणि इमल्सिफायर वापरतात आणि त्यातून पनीर बनवतात. सो खऱ्या पनीरमध्ये आढळणारी प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्व त्यात नसतात, रसायनं असतात आणि याचा डेफिनेटली आपल्या हेल्थवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणजे म्हटलं जाते की 2035 पर्यंत सगळ्यांना कॅन्सर होऊ शकतो इतका आपण मिक्स गोष्टी खातोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं सेशन इथे कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर ऍप डाउनलोड करा. तलाठी भरतीची बॅच घेऊ शकता किंवा PYQ ची बॅच आहे. वेगवेगळ्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. बाकी टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करा. काही अडचण येत असेल तर कॉल, मेसेज करायला विसरू नका. आजचा टेस्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने सिंगापेंगल उद्योजकता पतयोजना सुरू केलेली आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि योजना कशासाठी आहे ते सुद्धा सांगायचं आहे. आय होप हे सेशन आवडलं असेल. जाता जाता लाईक करून जा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.